नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौमंगला सुधाकर बारवे, सहशिक्षिका टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व, आपणा सर्वांचे इयत्ता 4थीच्या वर्गात हार्दिक स्वागत करते. बालमित्रांनो, आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील 25वी संतवाणी ही कविता अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया काय आहे या कवितेमध्ये. बालमित्रांनो, आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, हो की नाही, चक्रधर स्वामी, समर्थ रामदास, असे अनेक संत महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत आणि त्यांचं कार्य सुद्धा तितकंच मोलाचं आहे. या संतांनी लोकांना दया, क्षमा, शांती, सत्य, अहिंसा, समता, बंधुभाव यांची शिकवण दिलेली आहे. आज सुद्धा या संतवाणी या कवितेमध्ये संत तुकाराम, संत चोखामेळा आणि त्याचबरोबर संत शेख मोहम्मद यांनी आपल्या अभंगातून आपल्याला मोलाचा संदेश दिलेला आहे. चला तर मग पाहूया काय आहे हा संदेश. 25वी कविता आहे संतवाणी. पहा आता, संतवाणी का म्हटलेलं आहे तर हे जे अभंग आहे हे ह्या संतांनी लिहिलेले आहेत. त्यांचे विचार त्यांनी या अभंगातून आपल्याला सांगितलेले आहेत. पहिले संत आहेत संत तुकाराम. चला तर मग पाहूया संत तुकाराम आपल्या अभंगातून आपल्याला काय सांगतात. संत तुकाराम सांगतात, अर्थेविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया. घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे, अर्थरूप राहे होऊनिया. तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी, नाही तरी गोष्टी बोलू नका. पहा किती सुंदर संदेश तुकारामांनी दिलेला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला, अर्थेविन पाठांतर कासया करावे. पाठांतर म्हणजे नुसतीच घोकमपट्टी करणे. मग अशी ही घोकमपट्टी अर्थाशिवाय अजिबात करू नये. पहा आता, आपण पाठ्यपुस्तकातील प्रश्नांची उत्तरं पाठ करत असताना ते जर उत्तरं नुसतीच पाठ केली, नुसतीच पोपटपंची घोकमपट्टी जर आपण केली तर ती आपल्या लक्षात राहत नाही. या उलट जर आपण प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेतला तर तो निश्चितच ते उत्तर आपल्या लक्षात राहतं. म्हणून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की अर्थ समजून घेतल्याशिवाय पाठांतर करू नये, कारण त्याचा काहीही उपयोग होत नाही. व्यर्थची मरावे घोकुनिया. तुम्ही जर अर्थ समजून न घेता पाठांतर केलं, नुसती घोकमपट्टी केली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. ते व्यर्थ जातं, फुकट जातं. घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे. नुसती घोकमपट्टी करून आपल्याला अर्थ समजत नाही. अर्थरूप राहे होऊनिया. त्यासाठी आपण स्वतः अर्थ व्हायला हवं. म्हणजेच आपण प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेऊन मग ती गोष्ट आत्मसात करायला हवी. तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी, नाही तरी गोष्टी बोलू नका. संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्याला खरोखरच अर्थाला भिडायचं आहे तर तो विनाकारण वायफळ बडबड करत नाही. म्हणजेच मोजकं बोलावं, अर्थ समजून घेऊन बोलावं, अर्थ समजून घेऊन पाठांतर करावं, विनाकारण वायफळ बडबड करू नये. या ठिकाणी आपल्याला संत तुकाराम महाराज अशा प्रकारे अर्थ समजून घेतल्याशिवाय पाठांतर करूच नये असा मोलाचा संदेश आपल्याला देतात. त्यानंतर या ठिकाणी दुसरे संत आहेत संत चोखामेळा. आता संत चोखामेळा काय म्हणतात पाहूया. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भूललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे, काय भूललासी
वरलिया रंगे. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. पहा आता खूप सुंदर असा संदेश संत चोखामेळा यांनी आपल्याला दिलेला आहे. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. डोंगा म्हणजे वाकडा तिकडा. ऊसाचं जे कांड असतं की नाही, हे ऊसाचं कांड कसं असतं, वाकडं तिकडं असतं, परंतु त्याचा जो रस असतो तो वाकडा तिकडा नसतो. कारण आपल्याला माहितीये ऊसापासूनच काय तयार होते, साखर तयार होते, हो की नाही. मग ऊस जरी वाकडा तिकडा असला तरी रस मात्र वाकडा तिकडा नसतो. काय भुललासी वरलिया रंगा. म्हणून कधीही नुसत्या वरच्या रंगाला माणसाने भुलून जायचं नाही. कारण जसं दिसतं तसं नसतं. दिसणं आणि असणं यामध्ये फरक आहे. ऊस जरी वरून आपल्याला वाकडा तिकडा दिसला तरी आतमध्ये जो रस असतो तो निश्चितच गोड असतो, की ज्याच्यापासून साखर गुळ तयार होते. म्हणून आपण नुसत्या वरच्या रंगाला भुलून जायचं नाही. नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे. बघा, नदी वाहते, नदीचा प्रवाह आपण पाहतो, नदी पण वाकडी तिकडी वाहत असते, पण तिचं जे पाणी आहे ते पाणी मात्र जीवन आहे. आपल्या प्रत्येक सजीवाचं ते पाणी जीवन आहे. आणि मग हे जे नदीचं पाणी आहे हे प्रत्येकाची तहान भागवतं. मग जरी तिचा प्रवाह वाकडा तिकडा असला तरी तिचं कार्य मात्र थोर आहे, हो की नाही. कारण पाणी हे सजीवांचं जीवन आहे. म्हणून इथे संत चोखामेळा म्हणतायत की नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे. तिचं पाणी काही वाकडं तिकडं नसतं. त्या पाण्यावरच सगळ्यांची तहान भागते. काय भुललासी वरलिया रंगे. म्हणून तू वरवरच्या रंगाला भुलून जाऊ नकोस. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. या ठिकाणी म्हणतात की अरे चोखा जरी मी जरी डोंगा असलो, मी जरी वेडा वाकडा असलो तरी माझा भाव मात्र वेडा वाकडा नाही. तो परमेश्वराला संत चोखामेळा सांगतायत की मी जरी दिसायला कसाही असलो तरी माझ्या अंतरीचा जो भाव आहे हा अंतरीचा भाव शुद्ध आहे. म्हणून अतिशय महत्वाची शिकवण या ठिकाणी आपल्याला संत चोखामेळा करून देत आहेत की वरवरच्या रंगाला कधीही भुलून जायचं नाही. अंतरीचा जो आपला भाव आहे, अंतरीचा भाव शुद्ध असायला पाहिजे. या ठिकाणी संत चोखामेळा आपल्याला सांगतायत की आपल्याला परमेश्वराविषयीचा आपल्या मनातला जो भाव आहे, हा मनातला अंतरीचा जो भाव आहे हा शुद्ध असायला हवं. आणि त्याचबरोबर नुसत्या वरवरच्या रंगाला आपण कधीही भुलून जायचं नाही. त्यानंतर तिसरे संत आहेत संत शेख मोहम्मद. ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा. फणसांगी काटे आता अमृताचे साठे, नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन. शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद. किती सुंदर कल्पना आहे पहा, किती सुंदर संदेश आपल्याला या अभंगातून दिलेला आहे. ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे. परमेश्वराला कोणत्याही प्रकारचं सोवळं ओवळं नसतं, हे मानवाने निर्माण केलेलं आहे. पहा आता, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा. केतकीच्या झाडाला संपूर्णपणे काटे असतात, पण त्या केतकीच्या काटे असलेल्या झाडामध्ये सुंदर सुवासिक अशा केवड्याचा जन्म होतो, हो की नाही. त्याचबरोबर दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, फणसांगी काटे आता अमृताचे साठे. फणस वरून कसा असतो, काटेरी असतो, परंतु या फणसाच्या आत मात्र गोड रसाळ असे गरे असतात, हो की नाही, की जे गरे खाऊन माणूस तृप्त होतो. नारळ वरुता कठीण. नारळ पहा, नारळ वरून किती कठीण आहे, हो की नाही, कडक आहे. परी अंतरी जीवन. त्याच्यामधलं जे पाणी आहे ते पाणी म्हणजे आपलं जीवन आहे. तो जरी वरून कठीण असला पण मात्र ते जे पाणी आहे ते पाणी आपलं जीवन आहे. परी म्हणजे परंतु. कारण आपण बघतो की आजारी पडल्यानंतर माणसाला नारळ पाणी प्यायला देतात का, तर एक नारळ पाणी एका सलाईनचं काम करतं असं म्हणतात. म्हणजे किती ताकद असते बघा हे नारळ पाणी प्यायल्यामुळे.
म्हणून असा हा नारळ वरून जरी कठीण असला तरी मात्र त्याच्या अंतरी त्याच्यामध्ये मात्र गोड रसाळ पाणी असतं की जे आपलं जीवन आहे. मग त्यापुढे ते म्हणतात, शेख महम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद. म्हणून असे हे शेख महम्मद जरी अविंद असले, जरी त्यांना दिसत नसलं तरी मात्र त्यांच्या हृदयी मात्र गोविंद आहे, परमेश्वर वसलेला आहे. अतिशय सुंदर असं ही संतवाणी आहे आणि खरोखर मोलाचा उपदेश या संतवाणीमधून आपल्याला मिळालेला आहे. हे संतवाणी ही जी कविता आहे ही सुंदर हस्ताक्षरात तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. ओके, धन्यवाद.